दिवाळी म्हटलं की दिवाळीचा फराळ आठवतो आणि फराळात सगळ्यात पहिल्यांदा मला आठवते ती चकली. आणि ही चकली कशी करायची ह्याची एक खास कृती आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तर आज बघूयात भाजणी आणि भाजणीची चकली. सगळ्यात पहिल्यांदा आपण भाजणी करून घेऊयात. भाजणी करण्यासाठी इथे मी तांदूळ घेतलेला आहे. आज मी आत्ता तुम्हाला जे दाखवते ते 1 किलोचं प्रमाण आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार गरजेनुसार प्रमाण कमी जास्त करू शकता. आता इथे आपण हे तांदूळ घेतलेले आहेत. हे तांदूळ आपण आधी धुवून घेतलेले होते आणि मग ते वाळवून घेतलेत. आता हे एकदम मंद आचेवर जाड बुडाच्या पातेल्यात किंवा कढईमध्ये आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. साधारण आपल्याला एक 5 ते 7 मिनिटं हे तांदूळ व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. तांदूळ पूर्णपणे लालसर करायचे नाही आहेत, ते व्यवस्थित कोरडे व्हायला पाहिजेत आणि कडकडीत असे गरम व्हायला हवेत. तुम्ही बघू शकता तांदूळ थोडेसे बदललेत पण याचा रंग बदललेला नाही आहे. अशीच आपल्याला भाजणी लागणार आहे, म्हणून आपल्याला तांदूळ आता हे काढून घ्यायचे आहेत. एका ताटात किंवा तुम्ही एका सुपात हे काढून घेऊ शकता गार होण्यासाठी. आता आपल्याला त्याच पातेल्यात हरभऱ्याची डाळ भाजून घ्यायची आहे. ही सुद्धा आपण भिजवलेली होती, म्हणजे थोडीशी आपण ओली करून घेतलेली होती आणि ती व्यवस्थित वाळवलेली होती. थोडक्यात आपण ही धुवून घेतलेली आहे. काही जण आता हरभऱ्याच्या डाळीच्या ऐवजी फुटाणे म्हणजे पंढरपुरी डाळ जी म्हणतो आपण ते वापरतात. त्यामुळे चकली खूप छान हलकी होते, खुसखुशीत होते, पण चकलीला खूप जास्त तेल लागतं. त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही शक्यतो हरभऱ्याची डाळच घ्या. आपली आता हरभऱ्याची डाळ व्यवस्थित भाजून झालेली आहे. डाळ खूप जास्त लाल करायची नाही आहे. इनफॅक्ट ही भाजणी जी चकलीची आहे त्यात कुठलीच डाळ किंवा कुठलाही पदार्थ आपल्याला खूप जास्त लाल असा चॉकलेटी वगैरे करायचा नाही आहे, कारण ही भाजणी जर अशी अंडर असते म्हणजे थोडीशी कच्ची असली तरी हरकत नाही, ती तशीच असणं अपेक्षित आहे. सेमच प्रकारे आता आपल्याला उडदाची डाळसुद्धा भाजून घ्यायची आहे. आपली उडदाची डाळ आता भाजून झालेली आहे. ही मात्र मी थोडीशी लालसर केलेली आहे, कारण मला पर्सनली ही थोडी लालसर जास्त आवडते. जास्त ह्याचा खमंगपणा जाणवतो भाजणीमध्ये, म्हणून ही थोडी जास्त लालसर केलेली आहे. आता ही पण आपण काढून घेऊयात आणि सगळ्यात शेवटी आता आपण भाजायची आहे मुगाची डाळ. मुगाची डाळसुद्धा आता आपली व्यवस्थित भाजून झालेली आहे. याला आपण काढून घेऊयात आणि आता आपण काढल्यानंतर गॅस बंद करायचा आहे. गॅस बंद केल्यावर आपली कढई किंवा पातेलं गरम असतानाच त्यामध्ये आपल्याला पोहे भाजून घ्यायचे आहेत. पोहे आपल्याला फक्त गरम करायचे, ज्यामुळे ते व्यवस्थित दळले जातील. ह्याला पूर्ण लाल वगैरे करायची अजिबात गरज नाही, म्हणूनच मी म्हणलं आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि गरम पातेल्यात फक्त पोहे एकदा छान गरम करून घ्यायचे आहेत. हे देखील भाजून झालेले आहेत. आता आपली भाजणी ही गार करून दळायला द्यायची आहे आणि दळून आल्यावर ह्याचं चांगलं व्यवस्थित पीठ असं तयार असलं पाहिजे. ही भाजणी दळून घेईपर्यंत तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि त्याच्यासमोरची बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आपली भाजणी आता छान दळून आलेली आहे. ती आता पूर्ण कशी करायची म्हणजे त्याच्यात तिखट मसाले कसे घालायचे ते आपण बघूयात. आता ही जी भाजणी आहे ही मी एका मोठ्या पातेल्यात किंवा परातीमध्ये काढून घेते आणि यामध्ये आता आपल्याला कोरडे मसाले, मीठ हे सगळं घालायचं आहे. आता आपल्याला यामध्ये धणे जिरे पावडर, तीळ, हिंग आणि लाल तिखट एवढेच मसाले घालायचे आहेत. आणि ह्याचबरोबर आपण नंतर यामध्ये घालणार आहोत ओवा. या चकलीमध्ये हळद कधीही वापरायची नाही, हळदीमुळे चकली काळी होते. ओवा मी मुद्दाम वेगळा घेतला आहे, कारण तो आपल्याला थोडासा हातावर क्रश करून घालायचा आहे, ज्यामुळे ओव्याचा वास चांगला येईल. चकलीमध्ये ओवा आपण बऱ्यापैकी व्यवस्थित प्रमाणात वापरणार आहोत, ज्यामुळे तो दाताखाली येईल आणि त्याचा एक छानसा तिखटपणासुद्धा आपल्याला चकलीमध्ये फील होईल. आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिक्स केल्यावर आपली कोरडी भाजणी जी आहे ती पूर्णपणे तयार होईल. ही अशी भाजणी तुम्ही करून ठेवू शकता आणि जेव्हा चकली करायची आहे त्यावेळी यामध्ये मीठ घालून जेवढं पाणी गरजेचं आहे तेवढं घालून तुम्ही ताजी चकली तयार करू शकता. किंवा जर तुम्ही विकण्यासाठी ही भाजणी तयार करणार असाल तरी तुम्ही या स्टेजपर्यंत ह्याच्यात मसाले वगैरे घालून दळून आल्यावर ही भाजणी तुम्ही तयार म्हणून विकू शकता.
माझी भाजणी आता पूर्णपणे तयार आहे. आता यामध्ये मी मीठ घालून घेणार आहे आणि याच्या चकल्या कशा करायच्या तेही तुम्हाला दाखवणार आहे. मीठ घातल्यावर तुम्ही पूर्णपणे मिक्स करून घ्या. तुम्हाला जर चालणार असेल, आवडत असेल तर तुम्ही मीठसुद्धा आधी मिक्स करून ठेवलं तरी चालेल. पण प्रत्येकाचं मिठाचं प्रमाण वेगळं वेगळं असतं किंवा कधीकधी या भाजणीमध्ये आपण काही वेगळे पदार्थ घालणार असू तर मिठाचं प्रमाण कमी जास्त होतं, म्हणून मी मीठ आधी नाही सांगितलं. आता या तयार भाजणीमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. तेलाचं प्रमाण दिलेलं आहे आणि तेल घातल्यावर ही भाजणी आपल्याला सगळी छान एकत्र करायची आहे. याची कन्सिस्टन्सी ब्रेड क्रम्स असतात तशी व्हायला पाहिजे किंवा जर तुम्ही हातात घेऊन हे पीठ असं मुठीत दाबलं तर त्याची मूठ तशीच राहिली पाहिजे. पूर्ण अगदी पीठ परत झालं नाही पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला हे तेल पूर्णपणे भाजणीला किंवा या पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकताय आता माझी भाजणी पाणी घालून मळण्यासाठी एकदम तयार झालेली आहे. ह्यात मात्र आता आपल्याला गरम म्हणजे अगदी उकळतं पाणी घालायचं आहे, कारण ही आपण एका प्रकारचे उकडच काढणार आहोत. त्यामुळे पाणी अजिबात जराही गार घालायचं नाही. पूर्ण कडक उकळतं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे. पाण्याचं प्रमाण किती, तेलाचं, मसाल्यांचं किती हे मी शेवटी दिलेलं आहे. इथे मी तुम्हाला एक टिप देईन. तुम्ही भाजणी सगळी जर एकत्र करून ठेवली, मीठ मसाले जरी सगळे घालून इवन तेल लावून, तरी जेव्हा चकल्या करायची वेळ येईल, जेव्हा पाणी घालून ते मळायचं असेल त्यावेळी तुम्ही छोट्या छोट्या बॅचेसमध्ये पीठ मळा. यामुळे काय होईल, पीठ छान कोमट राहील आणि कोमट पिठाच्या जेव्हा तुम्ही चकल्या पाडाल त्यावेळी त्या अतिशय इझिली पडतील आणि खूप छान अशा चकल्या होतील तुमच्या. त्याचा काटासुद्धा चांगला येईल. त्यामुळे जेवढं तुम्हाला चकली एका वेळी करायची आहे तेवढाच तुम्ही गोळा मळण्यासाठी घ्या आणि तेवढंच पाणी घालून ती थोडी थोडी करून व्यवस्थित मळून घ्या. पाणी आणि भाजणी मी आता चमच्याने एकत्र करून घेतलेलं आहे. मळण्यासाठी हे अजून खूपच गरम आहे म्हणून मी एक 5 मिनिटं ह्याला झाकून ठेवणार आहे. पण ह्याचा गरमपणा पूर्णपणे उतरू द्यायचा नाही आहे. कोमटपेक्षा थोडं जास्त गरम असतानाच आपण ह्याला थोडं मळून घ्यायचं आहे. आता मळताना हे चांगलं डिटेलमध्ये बराच वेळ, साधारण एक 5 ते 10 मिनिटं तुम्हाला मळावं लागेल. जोपर्यंत ह्याला छान असा चिकटपणा तुम्हाला जाणवत नाही तोपर्यंत तुम्ही मळू शकता. आता इथे जर पाणी थोडं कमी जास्त झालं तर तुम्ही गरम पाण्याचाच मात्र वापर करा. पीठ आता माझं मळून तयार आहे. याचा मी थोडासा एक गोळा काढून घेते आणि त्याला थोडासा सिलेंड्रिकल शेप देऊन ते आपल्या चकलीच्या सोऱ्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकताय माझ्याकडे अशा प्रकारचा एक चकलीचा सोऱ्या आहे. यामध्ये मी त्याला सगळ्या बाजूंनी छान तेल लावून घेतलेलं आहे आणि ह्याच्यात ही चकली पाडायची जी जाळी आहे ती घातलेली आहे. तुम्ही बघू शकताय तेल सगळीकडनं लावलेलं आहे. आता आपण यामध्ये गोळा घ्यायचा आहे. यामुळे गोळा फार साईडला चिकटत नाही किंवा आतनं पात्र फार घाण होत नाही. व्यवस्थित चकली पडायला मदत होते. आता मगाशी आपण म्हणल्यानुसार पीठ साधारण कोमट असतानाच आपण शक्यतो याच्या चकल्या पाडून घ्यायच्या आहेत, म्हणजे चकल्या पडायला मदत होते. अशा प्रकारे मी कागदाचे छोटे छोटेसे तुकडे करून चकल्या पाडून घेतलेले आहेत. यामुळे चकली तळायला उचलायला खूप सोपी पडते. तुम्ही तेवढा कागद उचलला आणि तो तेलात उलटा केला तरी चकली तुमची आरामात पडते. चकलीला कुठेही हात लावायची गरज पडत नाही जर तुम्हाला ती हँडल करायला अवघड वाटत असेल तर. चकली आता आपण तेलात सोडून घेऊयात आणि व्यवस्थित तळून घेऊयात. सगळ्यात पहिल्यांदा आपण छोटासा तुकडा तेलात घालून बघायचा आहे की तो व्यवस्थित होतोय ना, चकली कुठे फुटत नाही आहे ना. आणि मग आपण एक चकली पूर्ण तळून घ्यायची आहे आणि मग नेक्स्ट स्लॉटपासून आपण 2 ते 3 चकल्या एकत्र करून तळू शकतो. चकली तळण्यासाठी तेल आधी एकदम कडकडीत गरम करायचं आहे आणि चकली सोडायच्या वेळी मात्र आपण गॅस मीडियम आचेवर करायचा आहे. गॅस कमी आचेवर करून चकली शक्यतो तळायची नाही, नाहीतर ती खूप तेलकट होते आणि लवकर मऊसुद्धा पडू शकते. त्यामुळे कायम गॅस चांगला व्यवस्थित मीडियम आचेवर पाहिजे आणि तेल व्यवस्थित तापलेलं पाहिजे. तुम्ही बघू शकता आपली चकली आता एकदम छान तयार झाली आहे. अशाच प्रकारे आता आपण उरलेल्या चकल्यासुद्धा करून घेऊयात. तोपर्यंत तुम्ही ह्याचं साहित्य लिहून घ्या. तर मग आता भाजणीची रेसिपी शोधत असाल तर ती थांबवा, ही रेसिपी फॉलो करा आणि मग मस्त खुसखुशीत अशा चकल्या तयार करा या दिवाळीसाठी. आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा. धन्यवाद.